हा वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर आहे जस्ट गोल्डचा आणि हा आपल्या स्किनला खूप जास्त हायड्रेट करतो आणि हा म्हणजे याचं टेक्स्चर जे आहे ना एवढं स्मूथ आहे की हा हायड्रेट करण्यासोबत आपल्या स्किनचं म्हणजे बॅलन्सिंग बनवून ठेवतो म्हणजे एकदम स्किनला ड्राय पण नाही करत आणि क्रीमी पण नाही करत म्हणजे ऑइल नाही सुटत जसं कोणते कोणते मॉइश्चरायझर राहते की ते एकदम वॉटरी राहते हा वॉटरी नाही आहे एकदम असं स्मूथ आहे म्हणजे क्रीमी पण आहे याचं टेक्स्चर आणि थोडं वॉटरी पण आहे तर तुम्ही हा प्रोडक्ट यूज केल्यानंतर तुम्हाला क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर यूज करायची गरज नाही हे पण जस्ट गोल्डचंच प्रोडक्ट आहे आता बघा कसं दिसत आहे हे बाम आहे बाम म्हणजे जसं प्रायमर असते ना बघायचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता टेक्स्चर कसं आहे प्रायमरचे जेव्हा मी प्रकार लिहून दिले त्यामध्ये काय करते वेल्वेट टच वाला प्रायमर जे आहे ते काय करते स्किनला मॅट करते जसं आता समजा या स्किनवर पोर्स राहिले असते तर पोर्स पूर्ण मॅट करून दे आणि जो ग्लॉस दिसत आपल्याला थोडी स्किन थोडी शायनी करत आहे तो शाईन काहीच नाही करणार पूर्ण मॅट करून देईल हे प्रोडक्ट कुठल्या स्किनवर जाणार ऑइली स्किन साठी बेस्ट आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता म्हणजे खूप छान प्रोडक्ट आहे मला तर आवडला पण थोडं अपने जी से प्रेम रंग कैसे गोल्डचं प्रायमर आहे सिलिकॉन बेस मध्ये याचा म्हणजे 24 तास होल्डिंग पॉवर आहे म्हणजे 24 तास आपला मेकअप हलणार नाही असं यावरती मेन्शन केलेलं आहे पण आता यूज करून बघू मॅकेझिमियाचा ग्रिप प्रायमर आहे याचा यूज काय ग्रिप प्रायमरचा यूज काय आता उन्हाळ्यामध्ये जसं आपल्याला प्रायमरची लेअर नाही द्यायची आहे पण आपला मेकअप पण लॉंग लास्टिंग झाला पाहिजे तर अशा वेळेस तुम्ही हा प्रायमर यूज करू शकता आपल्या मेकअपला पकडून ठेवते जे फाउंडेशन आहे ना फाउंडेशनला निघून नाही देत आपल्या स्किनच्या वरती जसं बघा कोणते कोणते प्रायमर असे ऑइल सोडते किंवा फाउंडेशन लावल्यानंतर काही वेळ 1-1.5 तासांनी ऑइल सोडते मेकअप तर हा जर प्रायमर तुम्ही यूज कराल ना तुमचा मेकअप निघणार नाही किंवा ऑइल नाही सोडणार एकदम असा ग्रिप म्हणजे ग्लूचं काम करते ग्रिप वरून तुम्ही समजू शकता की ग्रिप काय होतं पकडून ठेवणे तर हा तुमचा मेकअपला पकडून ठेवण्याचं काम करेल आणि खूप छान आहे याचा रिझल्ट म्हणजे मी पर्सनली पण यूज केला खूप छान आहे हा टिशोलो ब्रँडचा कन्सिलर पॅलेट आहे टिशोलो यामध्ये बघा हा ऑरेंज कन्सिलर ग्रीन कन्सिलर हा ऑरेंज कन्सिलरचा कलर चेंज झालाय यामध्ये आपला जसं क्युटी ब्युटीचा थोडा रेड ऑरेंज मध्ये आहे हा थोडा वेगळा येतो म्हणजे रेड ऑरेंज आणि ऑरेंजच्या मधला शेड आहे म्हणजे याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे शेड यूज वाले आहे बघा एकदम फेअर पण नाही आणि एकदम डार्क पण नाही तुम्ही कुठल्याही स्किन टोन वरती याच्याने मेकअप करू शकता आणि खूप छान मला तर आवडलं हे पॅलेट तुम्ही तुमच्या व्हॅनिटी मध्ये नेक्स्ट जर तुम्हाला घ्यायचं असेल त्याला घेऊ शकता खूप मस्त शेड दिला आहे यामध्ये येलो शेड दिलेला आहे ऑरेंज आहे ग्रीन आहे व्हाईट आहे ज्यापासून आपण कलर बनवू शकतो आपल्या आय मेकअप साठी व्हाईट कलरचा खूप जास्त वापर होतो आणि हे जे आपले कलर करेक्शनचे शेड आहे हे पण खूप छान आहे एकदम डार्क पण नाही एकदम लाईट पण नाही आता ट्रेंडिंग जे कलर आपल्याला पाहिजे आहे ते सगळे शेड यामध्ये तर तुम्ही याला घेऊ शकता आज तेरे आगे एअर ब्रश शार्लेट तरबरी ही फाउंडेशन काय करते आपल्या स्किनला एकदम ग्लासी लुक देते त्या टाइपचं आपल्याला आता हे जस्ट गोल्डचं फाउंडेशन आपल्या स्किनला एकदम ग्लासी लुक देणार आहे म्हणून त्याचं नाव काय आहे ग्लास स्किन ग्लो फिल्टर म्हणजे एकदम फिल्टरी लुक देईल आपल्या स्किनला तर आपण याचे रिझल्ट आता बघूच आणि याच्यामध्ये स्किन टोन म्हणजे फाउंडेशनचे शेड दिलेले आहेत हा 105 नंबर आहे एकदम डार्क टू 04 आहे म्हणजे
थोडा माझ्यापेक्षा आणखी डार्क स्किन टोन साठी, जसं आता रोहिणीची स्किन आहे, तिच्या स्किन टोन साठी हा शेड आहे 04 आणि माझ्या स्किन टोन साठी काय 05, म्हणजे हा गोल्डन मध्ये येतो, हा थोडा डार्क मध्ये येतो. आणि त्याही पेक्षा डार्क शेड पाहिजे असेल तर तो पण यामध्ये 106. सर्वात फेअर शेड आहे हा 101, पण हा आपला इंडियन स्किन टोन वर नाही जात, जे एकदम फेअर फॉरेनर जे राहते ना त्यांच्या स्किन टोनचा शेड आहे हा. जागे एक पल में टूट जाए सांस के ये धागे, तू जो मुंह फेरे सखी देह प्राण त्यागे, पल भर तू देख मुझे जिंदगी मेरी सखी, मैं अंग अंग आज रंग डार दूं, अपने जी से प्रेम रंग कैसे मैं उतार दूं मेरी सखी. कॅरेक्टर कॉस्मेटिक्सची आय शॅडो पॅलेट आहे ही, यामध्ये सर्व ब्रायडल शेड दिलेले आहे. ब्रायडल शेड आहे, यामध्ये शिमर्स आहेत आणि जे शिमर्स आपल्याला युजली म्हणजे आपल्या रिअल ब्राईडला जे यूज होते ते यूज होणारे शेड दिलेले सर्व. यामध्ये सिल्वर गोल्डन आहे, गोल्डन आहे, कॉपर आहे, यामध्ये पिंक आहे, सिल्वर आहे, ब्ल्यू आहे, म्हणजे सर्व शेड असे आहे की ते यूज होणार आहे. आणि पिगमेंट पण खूप सुंदर आहे याचे, तुम्ही असं नॉर्मली हातावर धुवून बघा, एकदम छान पिगमेंट आहे. जेवढे पिगमेंट छान राहील तेवढा तुमचा आय मेकअप छान होतो. आणि जे आता रनिंग आपले ब्रायडल मध्ये शेड जे यूज होते जसे ब्राउनिश शेड, पिंकिश शेड, हे सर्व यामध्ये दिलेले आहे. तर तुम्ही हे म्हणजे घेऊ शकता. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॅरेक्टर कॉस्मेटिक्सची हे आय शॅडो पॅलेट ऍड करू शकता तुमच्या व्हॅनिटीमध्ये. तेरे बिना कहीं भी ना व्याकुल मन लागे, सुरताल साज आज तेरे आगे, नैनन को चैन नहीं रैन रैन जागे, ब्लशर पॅलेट आहे ही, यामध्ये बघा हायलायटर पण आहे आणि ब्लशर पण आहे आणि काउंटरचे पण 2 शेड दिलेले आहे, म्हणजे ऑल इन वन पॅलेट. जसं आपण हायलायटर, ब्लशर आणि काउंटर 3 in 1 पॅलेट म्हणू शकतो याला. आणि शेड पण खूप सुंदर आहे. हा थोडा शिमरी शेड आहे, क्रीम बेस आहे, यामध्ये क्रीम बेस पण ऍड केला. हा क्रीमी शेड आहे जे आपण आधी नाही का यूज करतो, बनवलेले शेड लिपस्टिक पासून आपण बनवतो. यामध्ये ऑलरेडी क्रीमी शेड दिलेले, क्रीमी पण आहे, पावडरी पण आहे. एक पल में टूट जाए सांस के ये धागे, तू जो मुंह फेरे सखी देह प्राण त्यागे, पल भर तू देख मुझे जिंदगी गुजार दूं मेरी सखी, मैं अंग अंग आज रंग डार दूं, अपने जी से प्रेम रंग कैसे मैं उतार दूं मेरी सखी. तेरे बिना कहीं भी ना व्याकुल मन लागे. आजचा हा मेकअप तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि आपले हे जे आज मी हा जो लुक केलाय पूर्ण नायरा कॉस्मेटिक्स मधनं प्रोडक्ट परचेस केले आहे. तुम्हाला जर त्या प्रोडक्ट्स बद्दल काही माहिती हवी असेल किंवा परचेस करायची असेल तर नायरा कॉस्मेटिक्स मध्ये व्हिजिट देऊ शकता.